श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता हा व्हिडिओ आहे माहेरचा. तर एकच व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तो पण म्हणजे 2 ते 3 दिवस राहिल्यानंतर थोडा थोडा घेतलेला आहे. आणि कसं आहे ना, तिथं म्हणजे सगळे कम्फर्टेबल नसतात प्रत्येकाला व्हिडिओमध्ये. तसं आवडतं त्यांना, पण कसं आहे काही काही जण नावं ठेवणारे पण असतात. म्हणजेच सासरीच नाव ठेवते असं नाही, माहेरी पण ठेवतात. कारण मोबाईल हातात घेतलं का मग त्यांना पण वाटतं की हां, हिला हिला खूप पैसे भेटतात याच्यातून, मग इथे ही शूट करते. आहे असे क्वचित बोटावर मोजण्या इतपत का त्यांना वाटतं की व्हिडिओ शूट केलं म्हणजे मग काहीतरी मला लाखोचा फायदा होईल. त्याच्यामुळं मग तिथं पण मी जास्त करत नाही. आणि म्हणजे तिथं वातावरण पण तसं नाही आहे की तसं मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला आवडा इतपत आहे. पण तिथं त्यांना सगळेजण जर कसे व्हिडिओमध्ये यायला उत्सुक असले तर घ्यायला बरं वाटतं. पण मग मी काही घेतलेलं नाही. तर बघा इथे आहे ना, रानडुकरं खूप असतात. इतकं वैताग येतं. त्यांनी मक्का जर टाकली, आज मक्का टाकली तर उद्या मक्का पाहायलासुद्धा ठेवणार नाही. पण ह्यावेळेस उगाच पाऊस चालू होता म्हणून, नाही तर दुबार तिबार पेरणी करावी लागते तेव्हा कुठं ती मक्का येते. आणि सरकार याच्यावर काहीच कायदा आहे तो काढत नाही. तर बघा सकाळी सकाळी ना छान अशी इथं आहे ना मोर येतात. तर आहे ना सकाळी सकाळी मी इकडे आले होते आणि ना म्हटलं ते मक्का त्यांना भुईमुग टाकायचा होता. तर पाऊस झालेला होता. तर म्हटलं बघू की ओलं आहे की नाही. तर मला जवळच आहे, लईत लई 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि सकाळचं कसं फ्रेश वाटतं. तर म्हटलं इथं काय आपल्याला बाहेर जाणं होत नाही. तर तिथं म्हणजे तरी 7-8चा टायमिंग झाला होता. तर मस्त असं तिथं थोडंसं बसले. आणि बालपण आता काही जण मला म्हणतात की तुला बरं करमतं इथं. अरे जिथं 18 वर्ष घातले आपण, तिथं आपल्याला करमतं. आणि आपण जेव्हा लग्न होतो दुसऱ्याच्या घरी येतो तिथं आपण मॅच होतो. आणि मग 16 वर्षात आपण बालपण सगळं विसरतो का? कधीच नाही विसरू शकत. मी तर नाही विसरू शकत. मी जिथं राहिले, जसं खाल्लं पिणं, म्हणजे नाही अशी एक गोष्ट पण मी विसरू शकत नाही की मी कशा परिस्थितीत तिथं राहिले, कसं लहानची मोठी झाले, कशी शिक्षण घेतलं. आणि कोणीच विसरायला नाही पाहिजे. बालपण तर मुळातच विसरायला नाही पाहिजे. आणि बघा इथं पोरीनं मस्त अशा आहे ना, ते आपण काय म्हणतो मातीचा खोपा, हा खोपा पण आम्ही केलेला आहे. पण आता कसं आहे, आत्ता नाही करत कोणी. पण मुलींना मी ना मस्त असं तिथं खूप म्हणजे माती आहे ना त्याच्यात मस्त असं खेळून दिलेलं. त्या रोज आहे ना नवीन नवीन काहीतरी करायच्या. बघा एक दिवस त्यांनी ते मातीचं मस्त पाय पाय त्यामध्ये ठेवायचा आणि मस्त वरून माती ठेवायची, ती थोडीशी हाताने दाबायची आणि मस्त असं खोपा तयार होतो. आणि त्याचे त्यांना त्या पिंड वगैरे ठेवला होम करायला. त्यांनी खूप छान दिवसभर अशा खेळत होत्या. आणि हे जे बारीक बारीक तुम्हाला दगड असतील ना, हे आमच्या तिथं घरासमोरच डोंगर आहे. त्या डोंगरावरती हे ना खूप बारीक बारीक खडे, म्हणजे असे वेगळेच खडे आहे ते. जर एखादा आर्टिस्ट म्हणजे एखादा आहे ना निसर्गप्रेमी माणूस असला ना, तर तो तिथून हलायला तयारच नाही. तर बघा त्यांची देवपूजा पण चालली होती. आणि इथे ना माझ्या मोठ्या चुलत्याच्या ज्या नाती आहेत, म्हणजे चुलत भावाच्या दोन्ही मुली, त्या दोघी तिघी खेळत असतात. त्याच्यामुळं त्या आहे ना, त्या असल्या तरच तिथं जायला म्हणते, नाहीतर आहे ना त्यांना पण करमत नाही. कसं लहान मुलांना आपल्याला जसं आपल्या सोबतचे लागतात तसे त्यांनाही त्यांच्या सोबतचे लागतात. तर त्याही मामाच्या गावाला गेल्या होत्या. आणि मलाही थोडं इकडं काम होतं त्याच्यामुळे मी काही लवकर यावेळेस गेलेच नाही. 4 ते 5च दिवस गेले. आणि त्यांचं मस्त असं एन्जॉय चालायचं. तर आता आहे ना मम्मीला इथे ना भांडे भेटले होते, म्हणजे बांधकाम कामगार योजनेचे. म्हणजे त्याला आहे ना ते काय म्हणतात याला संसार बाटली पण म्हणतात. असं काही ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. तर आमच्याकडे याला काय ते बांधकाम कामगारच म्हणतात. तर बघा काय काय भांडे आलेले ते तुम्हाला मी दाखवते. कुकर लय भारी, कुकर घेईल असं सेम आहे, सेम आहे, सेम आहे, सेम कंपनी. खाली ठेव मग. खाली ठेवू आपण एवढं बघ. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार डबा पाहिजे किती भारी. चमचा मला भेटला पाहिजे. जग पाहू जग. थांब एक मिनिट. 1 2 3 4 5 6 7 8 वाट आहे. फ्लेक्स करावं लागेल का ग?
रात्री किती ग्लास आहे? 4 आहे. अजून आहे कुठे? 5 आहे? नाही ना, हे वगैरे आहे पाणी प्यायला. आऱ्याला येत. तर या पातेल्यावरती ठेवण्यासाठी 3 झाकणे आहेत आणि हे छान असे डबे आहेत 3. आणि ही छान अशी टाकी बघू शकता. फायनली एवढा असा संसार भेटतो. हे बापरे, बॅग तर लयच भारी. हे काय? ते अंगात घालायचे कपडे. हे डब्बा, पाण्याची बॉटल, कामगारचे चटई बुट्टे आणि चटई. बाई 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 लय सामान येतं. चटई, हे बुट्ट काढू का बाहेर? नाही नाही राहू. आणि हे काय? कामगार आहे, विहिरीत उतरायचं, कामाला लागलं तर कमरेला पट्टा आवळून मग काम करायचं. तर बघा एवढं एवढं सर्व साहित्य भेटतं. तर तरी याला आहे ना 2-2.5 हजार रुपये खर्च येतात. जे ब्रोकर्स लोक आहे ना, म्हणजे ज्यांच्याकडून आपण कागदपत्र करतो, असं तर सरकार 1 रुपयालाच म्हणतं, पण इथं पैसे घेतात. तर एवढं सारं सामान आणि पेटी वगैरे भेटलेलं आहे. आणि चला आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजेच आपल्याला यायचं होतं त्या दिवसाचा. तर खूप असा पाऊस चालू झाला होता. आधी भरपूर पाऊस विजांचा कडकडाट होता आणि आजही खूप पाऊस होता. तर निघायचंच होतं आम्हाला, तर पाऊस खूप चालू झाला, त्याच्यामुळे थोडंसं थांबून घेतलं. तर आज आपण आहे ना माहेरचा आनंद घेऊन घरी निघालेलो आहोत आणि जायच्या वेळेसच इतका पाऊस झालेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी. खळखळ असा पाऊस वाहतोय, पाणी बघा. आवाज येतोय तुम्हाला? माऊ तर आता निघण्याची वेळ आली होती.